हॅलो, कशा आहेत सर्व मजेत ना? तर मी सुद्धा मजेत आहे। आता सकाळची सगळी कामे आवरून झालेली आहे। आता मुलं गेलेले आहेत स्कूलमध्ये आणि सकाळची जी धावपळ असते ती आता थोडीशी कमी झालेली आहे, कारण सकाळी जी धावपळ असते तेवढ्या धावपळीत अजिबात व्हिडिओ सुद्धा शूट होत नाही आणि खूप गडबड राहते। त्याच्यामुळे आता तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे। आणि आता बाकीचे कामे आवरून झालेली आहे, फक्त आता स्वयंपाक वगैरे राहिलेला आहे। म्हणून मग आता मी थोडीशी गार्डन एरियामध्ये आली। इथे आली की एकदम प्रसन्न वाटतं, कारण हे माझ्या सगळ्यात आवडीची जागा म्हटलं तरी चालेल। आणि इथे आले की मला ना मस्त वाटतं। त्यानंतर मग मी इथे ना असं छोटंसं पिंपळाचं झाड लावलेलं आहे आणि तिथेच ना मी एक गौतम बुद्धाची मूर्ती ठेवलेली आहे, छोटीशी आहे अगदी। आणि त्याच्यामध्ये पण थोडासा काहीतरी जुगाड केलेला आहे मी, जिथे असे छोटेसे वेल वगैरे लावले आणि तिथे मी ना रोज अगरबत्ती दिवा लावते। तर खरंच एकदम झाडांच्या ठिकाणी आणि सगळीकडे हिरवीगार इतकं प्रसन्न वाटतं आणि मस्तपैकी अगरबत्तीचा छान असा सुगंध दरवळतो। मग काय खूपच असं प्रसन्न वाटतं तिथे। आणि अगदी आमच्या दाराच्या समोरच पोर्च असा मोठा आहे, त्याच्यामुळे ना खूप मस्त वाटतं। त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी। तर आज स्वयंपाकामध्ये म्हणजे जेवणामध्ये आज पनीरची भाजी होती, तर मग घरीच बनवलेलं होतं पनीर। तर छान पनीर कट करून घेतलं आणि मी नेहमी ना पनीर घरीच बनवते, कारण बाहेरचं पनीर ओरिजिनल नसतं, म्हणून मग घरीच बनवलेलं पनीर हे असतं। तर याची रेसिपी मी माझ्या आधीच्या व्हिडिओवर शेअर केलेली आहे। तुम्हाला जर बघायची असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता। आणि बरेचदा आता तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, म्हणून आता यावेळेनं मी तितकी काय शेअर नाही केलेली आहे। आणि मी पनीर कशी बनवते ते सुद्धा मी माझ्या व्हिडिओवर शेअर केलेलं आहे, तर नक्की जाऊन बघा। आणि आता बघता बघा आपली भाजीसुद्धा रेडी झालेली आहे। आणि मी याच्यामध्ये कोणतेही मसाले यूज करत नाही, कारण आमच्याकडे मसाले वगैरे चालत नाहीत। आणि चला आता भाजी झालेली आहे रेडी। आता फक्त चपात्या राहिलेल्या होत्या, चला म्हटलं आता पटपट चपात्या टाकून घेते आणि त्यांना सगळ्यांना जेवण देते, कारण आज आम्हाला जायचं होतं मार्केटमध्ये, थोडीशी खरेदी होती। तर बरेच दिवसापासून चालू होतं, एक वस्तू आहे जे की आम्हाला घ्यायची होती, तर ते घेणं होत नव्हतं आणि आज ते फायनली आम्ही घेणार आहे। त्यानंतर मग चपात्या वगैरे टाकल्या, एका साईडला त्यांना जेवण वगैरे दिलं आणि त्यांचं झाल्यानंतर मग मी म्हटलं माझं करून घेईल म्हटलं। आणि मग पटकन भांडी वगैरे घासल्यानंतर मग लवकर बाहेर गेलं की मग कामाचं तेवढं टेन्शन राहत नाही। तर असा होता आजचा ब्लॉग। कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला विसरू नका, कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते। त्यानंतर मग आम्ही मार्केटला निघालो। मार्केटवरून आल्यानंतर मग काहीतरी माझा जुगाड चालूच असतो, कारण मला शांत बसलेलं बिलकुल आवडत नाही। मग माझ्याकडे ना हे चार्जर बरेच दिवस झाले असं ब्लॅक पडलेलं होतं, तर खूप काळवंडलेलं वाटत होतं ते, तर मला काही आवडत नव्हतं, म्हणून मी छान त्याला कलरिंग केलं आणि त्याच्यावरती मस्त असे फ्लॉवर्स काढून घेतले। कसं वाटलं ते सांगा मला नक्की। त्यानंतर मला ना दही बनवायचं होतं, तर मग मी नाईटला ना हा व्हिडिओ तुम्हाला दही नाईटला बनवलेलं होतं, तर सकाळी त्याचं रिव्ह्यू दाखवते। तर मी दही कशी बनवते ते सुद्धा रेसिपी मी लवकरच शेअर करणार आहे। तर बघा आता मी छान दूध गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी थोडंसं दही टाकत आहे आणि नेक्स्ट दिवशी तुम्हाला दाखवते आता की दही कसं झालेलं आहे। आणि इतकं छान दही होतं की काय सांगू तुम्हाला, एकदम असं घट्टसर होतं आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागतं। तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवा। मी तुम्हाला पूर्ण याची रेसिपी यूट्यूब चॅनलवर आपल्या अपलोड करेल। माझ्याकडे व्हिडिओ आहे तो, पण आता मी इथे तुम्हाला शॉर्टमध्येच दाखवत आहे। तर चला आता तुम्हाला दाखवते की कसं झालेलं आहे। तर बघा आता किती छान दही झालेलं आहे। आणि ही आहे गाईच्या दुधाचं बनवलेलं आहे मी। तर दरवेळेनं मी म्हशीच्या दुधाचं बनवते, तर यावेळेनं मी गाईच्या दुधाचं बनवलेलं आहे। तर खरंच इतकं टेस्टी झालं होतं आणि माझ्या घरी मुलांना असंच आवडतं। आता सवय झालेली आहे, कारण आता घरी दुधाचा बिझनेस असल्यामुळे दही दूध तूप हे सगळं आता घरीच होतं आणि घरचं म्हटलं की शेवटी आरोग्यासाठी पण चांगलं आणि टेस्टी पण लागतं बाहेरच्यापेक्षा। त्यानंतर मग आम्ही जी वस्तू आणलेली होती ते तुमच्यासोबत शेअर करते आता, जे तुम्हाला सांगितलं होतं की आज मार्केटला जायचं आहे। तर आम्ही होम थिएटर घेतलेला आहे, तर बघा आता तुमच्यासोबत शेअर करते आणि त्याची अनबॉक्सिंग करून दाखवत आहे तुम्हाला। तर आणल्याच मुलांचं चालू होतं की मम्मी आताच बघू आपण, आताच बघू। तर चला म्हटलं तुमच्या मनाने तुम्हाला बघायचं आहे बघून घ्या। मग त्यानंतर आम्ही ते अनबॉक्सिंग केलं आणि खरंच इतकं छान आलं होतं। नंतर मग
त्याला छान सेट केलं सुमितनी आणि मस्त वाटत होतं. आता बघू लावल्यानंतर याचं व्हॅल्यूम वगैरे कसं काय येत होतं. तर सुमितनी छान असा सेट केला त्याला आणि त्यानंतर मग आम्ही आतमध्ये त्याला घेऊन गेलो. तर सुमित बोलला की चल मम्मी आपण ट्राय करून बघू कसं आहे काय आहे. तर मग आतमध्ये गेल्यानंतर मग छान वाजत होतं. खरंच मस्त मिळाला आम्हाला आणि कमी किमतीत मिळाला म्हणून आम्ही घेतला आणि बरेच दिवस झाले घ्यायचा होता. तर रिकाम्या वेळात मला गाणे ऐकायची खूप जास्त सवय आहे म्हणून मग चला आता त्याचं साऊंडसुद्धा आता तुम्हाला नाही ऐकायला मिळणार, पण खरंच खूप मस्त वाजत होता. तर गाय आता तुम्हाला दिसली असणार कारण आमच्याकडे ओरिजिनल आहे तर नकलीची आवश्यकता होतीच आम्हाला. तर बघा आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिसत असेल आता त्याचा बछडा पण त्याच्याजवळ आलेला आहे. तर असा होता आजचा दिवस. चल भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.